यानंतरची बातमी आहे ठाण्यामधून। ठाणे जनता सहकारी बँकेनं 25,000 कोटींचा टप्पा पार केल्यानंतर आज ठाण्यामधील टिपटॉप प्लाझा या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं। या पत्रकार परिषदेला ठाणे जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष शरद गंगल आणि ठाणे जनता सहकारी बँकेच्या सर्व सदस्य आणि कर्मचारी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते। ठाणे जनता सहकारी बँकेनं जनतेचा विश्वास जिंकलाय आणि मोठ्या प्रमाणामध्ये टेक्नॉलॉजीमध्ये गुंतवणूक केलेली आहे। भविष्यात 30,000 कोटींचा टप्पा लवकरात लवकर पूर्ण होणार असा विश्वास ठाणे जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष शरद गंगल यांनी व्यक्त केला आहे। सहकारी बँकेला 25,000चा टप्पा पार करणं पहिला नाही आहे। पहिला मला तुम्हाला विचारलं तर 10,000चा होता, नंतर 20,000चा होता आणि आता 25,000चा टप्पा आहे। आणि स्पर्धेमध्ये उतरून हे करत राहणं आणि एखाद्या सहकारी बँकेने करत राहणं, कुठल्याही सहकार क्षेत्रातल्या कुठल्याही बँकेला आत्ताच्या स्पर्धेच्या मार्केटमध्ये हे खूप आव्हानात्मक स्थिती आहे। परंतु आपण ग्राहकांचा विश्वास, कर्मचाऱ्यांचे कष्ट आणि टेक्नॉलॉजीमध्ये जी आपली इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, गुंतवणूक केलेली आहे, मला वाटतं याच्यामुळे हे शक्य झालेलं आहे।